सावळ्या घाट निसर्गाच्या कुशीत वसलेला एक अप्रतिम घाट आपल्या सौंदर्याने मन मोहून टाकतो. येथील हिरवळ आणि डोंगराळ भाग निसर्गप्रेमींसाठी एक वरदान आहे. येथील प्रत्येक पाऊलं जणू नवी कहाणी सांगते. पावसाळ्यात घाटांची अद्वितीयता अधिकच खोलून येते. धुक्यात हरवलेले पर्वत, धबधब्यांचा घनघोर नाद आणि येथील निसर्ग संपदा हे सर्व थक्क करणार आहे. ट्रेकिंगच्या आवडीनं येणाऱ्या पर्यटकांसाठी सावळ्या घाट हे एक आव्हानात्मक आणि रोमांचकारी ठिकाण आहे. इथला ट्रेक मार्ग तुमचं ध्येय आणि जिद्दीची परीक्षा घेतो, पण खाली पोहोचल्यानंतर मिळणारा नजारा हा सगळ्या श्रमांचं चीज करतो. संध्याकाळी सूर्य मावळताना घाटातला निसर्ग आणखीच लाजवाब होतो. असं म्हणतात, पसरलेलं केसरी रंगाचं निळस आभाळ आणि शांततेने न्हालेला हा घाट आयुष्यात एकदा तरी अनुभवण्यासारखा आहे. सावळ्या घाट हे फक्त एक पर्यटन स्थान नाही, तर हा एक अनुभव आहे जो तुमच्या मनावर कायमच कोरला जातो. चला, सावळ्या घाटाच्या ह्या अप्रतिम निसर्गाची अनुभूती घेऊया. जर तुमच्या पाण्याचा स्रोत संपला असेल, पुढे जंगलात गेले असेल आणि जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर त्यासाठी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. सावळ्या घाट हा जो मार्ग आहे, हा मार्ग सातवन काळामध्ये डेव्हलप झाला आणि या ज्या टाक्या यांची रचना सातवन काळामध्ये केलेली आहे. आणि आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तेही कोकणात जाण्यासाठी याच रूटचा वापर करत असत. असं वातावरण असल्यामुळे पाणी कमी आहे, पण खूप अतिशय छान वाटतं बघायला. आणि प्यायचं पण पाणी नाही, त्यांनी बॉटल आणली होती, त्यांची हालत बघा काय झाली. धन्यवाद मित्रांना. त्याच्यामुळं तुम्ही बॉटल घेऊन यायत आणि पाण्याची एवढं लक्षात ठेवा. असेल तो किल्ला कोणता आहे ते कमेंटमध्ये तुम्ही मला सांगशालच. आमची जी गँग आहे आता आली ट्रेकला. ॲक्च्युली आता ट्रेक करायचं त्यांना माहीत नव्हतं, त्यांना वाटलं आपलं काय धबधबा बघायला जायचं आहे, चला येऊ जाऊन. चटणी बोलवलंय, मग काय गँग आली आणि आली चपला घालून. आता अशी लागली यांची विचारता सोय नाही. ते काय आमचे ट्रेन. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. फायनली आपण आलेलो आहे आपला नवीन व्हिडिओ घेऊन. तो म्हणजे आज आपण निघालेलो आहे सावळा घाट, जो व्ह्यू पॉईंट आहे, जो ताम्हिणी घाटातला म्हणजे हाईट जागा आहे जी ताम्हिणी घाटातली, जी खूप साऱ्या लोकांना माहीत नाही आहे. तर अशा ठिकाणी आपण चाललेलो आहे, ते म्हणजे सावळे घाट. आणि साधारणतः पुण्यावरून जर तुम्ही आले तर तुम्हाला साधारणतः 2-2.5 तास लागतो यायला. आणि जर मुंबईवरून आले तर साधारणतः 4-1 तासाची तुमची जर्नी आहे. जर तुम्ही पुण्यावरून आले तर तुम्हाला पुण्यावरून आले का तुम्हाला एक राईट टर्न लागेल, तो वांद्रे या गावाकडे जातो. तर त्या वांद्रे गावाकडे जायचं तुम्हाला. आणि जर तुम्ही मुंबईवर आले तर तुम्हाला लेफ्ट टर्न मारून वांद्रे गावाकडे जायचं. तर चला आता निघूया सावळे घाटाकडे. थोडंसं ताम्हिणी घाटाचा जो रोड आहे तो सोडून थोडं पुढे आलं का एक 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला पुढे एक स्टँड लागेल. बस स्टँड थोडं जुनं आहे. त्या बस स्टँडच्या पुढच्या बाजूनी म्हणजे बस स्टँड क्रॉस केल्यानंतर लगेच खाली एक रस्ता उतरतो. तर त्या रस्त्याने तुम्हाला खाली उतरायचंय. तिथून एंटर करशाल, जो राईट टर्न येतो मारून बस स्टँडच्या पुढचा. थोडं पुढे आलं का एक 10 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला डायरेक्ट सरळ यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे घर लागेल. त्या घरात तुम्ही गाडी पार्क करू शकता. साधारणतः पार्किंगचे 50 रुपये चार्जेस घेतात. आणि देन तुम्ही तिथून खाली जाऊ शकता. माझ्या मागे बघू शकता तुम्ही काय अप्रतिम नजारा आहे, एकदम नाथखुळा. आता हा नजारा इथंच असा आहे, तर पुढे गेलो हा नजारा कसा असेल त्याचं तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. आणि आज आपल्यासोबत जी गँग आहे ते म्हणजे आमचे डॉक्टर विजय भाऊ, जालना रिटर्न, आमचे MD जे आमचं मनोबल वाढवतात प्रत्येक गोष्टीत. आणि जे कॅमेऱ्याच्या मागे आहेत ते दुसरे मयूर, जे फॉरेक्स ट्रेडर आहे, बिग टाइम, एकदम बिग ट्रेडर आहेत. तर चला जाऊया आता आपण सावळ्या घाटाकडे. फायनली मित्रांनो आपली जी जर्नी आहे ती चालू झालेली आहे ट्रेकची. आणि सगळी गँग आपल्याबरोबर निघालेली आहे. आणि एक गोष्ट सांगायची राहिली मगाशी, आता हे जे आहे ते बाय प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत, त्याच्यामुळे आज आपल्याला व्हिडिओ शूट करायचं वगैरे काय टेन्शन नाही आहे. बाईने ड्रोन बिन आणलाय, मग एकदम नाचखोळा कार्यक्रम होणार आहे. आणि नजारा तर बघा तुम्ही, एकदम खल्लास नजारा आहे.
थोडं तिथून तुम्ही पुढे आले की तुम्हाला हे झाड दिसेल. हे झाड ॲज अ मार्क म्हणून तुम्ही यूज करू शकता. या झाडापासून तुम्हाला खाली उतरायचं आहे. या साईडला न जाता तर तुम्हाला डायरेक्ट खाली उतरायचं आहे आणि तिथून तुमचा जो खरा ट्रेक आहे तो चालू होतो. तिथून खाली उतरून आले का तुम्हाला या पाण्याच्या टाक्या लागतील. आता या पाण्याच्या टाक्यांपासून तुम्हाला राईट मारायचं आहे आणि खाली जायचं आहे. आणि बघा तुम्ही हा मागे एकदम ऑसम नजारा. इकडं म्हणजे हा जो ट्रेक आहे हा ट्रेक असा आहे ना का तुम्हाला इकडे नुसते नजारेच बघायचे. तुम्ही प्रत्येक 2 मिनिटाला थांबणार, फोटो काढणार, व्हिडिओ काढणार. इतका भारी ट्रेक आहे आणि त्यात नशीब एवढं चांगलं आहे आज पाऊस नाही आहे. आणि जो काही नजारा आहे तो जर तुम्ही पाऊस असताना आले तर हा पूर्ण धुका असतं इथं, तर तुम्हाला काहीच बघायला भेटत नाही. पण म्हणतो ना नशिबाचा भाग असतो, तर आपलं नशीब खूप चांगलं आहे आज. आणि आपल्याबरोबर आज नशिबान माणसं पण आहेत. कोण कोण माणसं आहे तुम्हाला दाखवलंच. तर चला जसं तुम्ही त्या टाक्यांपासून खाली उतरशाल तुम्हाला परत एक मोठी टाकी लागेल. आता भरपूर जण इकडे येऊन जातात. तुम्ही कधी आले तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर ह्या टाक्या कशासाठी बांधलेल्या आहेत, तर त्याचं उत्तर मी आज तुम्हाला देतो. कारण सावळ्या घाट हा जो मार्ग आहे हा मार्ग सातवन काळामध्ये डेव्हलप झाला आणि या ज्या टाक्या यांची रचना सातवन काळामध्ये केलेली आहे. आणि आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तेही कोकणात जाण्यासाठी याच रूटचा वापर करत असत असं काही ठिकाणी नोंद केलेलं आढळतं आहे. तर हा म्हणजे एक ऐतिहासिक रूट पण आहे कोकणात जाण्यासाठी. हा डायरेक्ट खाली कोकणामध्ये उतरतो, तळ कोकणात उतरतो, तिथून तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि ह्या ज्या टाक्या आहेत इथे टाक्या बघितल्या तुम्ही वरती बघितल्या, या टाक्या येताना जाताना जी काही लोक आहेत त्यांना पाणी पिण्याची सोय व्हावी त्यासाठी या टाक्या इथं बांधलेल्या आहेत. तर आता या टाक्या आल्या तुम्ही तर नक्की बघा आणि हमखास या ट्रेकला या. जास्त काही हार्ड नाही आहे, खूप सुंदर ट्रेक आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. टाकीवर थोडं पुढं आलं तर तुम्हाला या पायऱ्या लागतील. आता या पायऱ्या बघितलं तर तुम्हाला हमखास एका किल्ल्याची आठवण येत असेल. तो किल्ला कोणता आहे ते कमेंटमध्ये तुम्ही मला सांगशालच. आमची जी गँग आहे आलेली आहे, आली ट्रेकला. ॲक्च्युली आता ट्रेक करायचं त्यांना माहीत नव्हतं. त्यांना वाटलं आपलं काय धबधबा बघायला जायचं आहे, चला येऊ जाऊन. चटणी वालवलं आहे. मग काय गँग आली आणि आली चपला घालून. आता अशी लागली यांची विचारता सोय नाही. हे काय आमचे ट्रेडर फसवणूक झालेली यांची. होपसो आता यांच्या चपला व्यवस्थित जातील गाडीपर्यंत परत. तिथून मग काय बिना चपला चपला तर जातील पण आपली गँग पण गेली पाहिजे. पुढच्या ट्रेकला आली पाहिजे सोबत. आता पुढच्या वेळेस त्यांना सांगू आपण का ट्रेक आहे, जरा चपला विपला शूज वगैरे व्यवस्थित घालून या. खरं तर हा निसर्ग खूप 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 छान आहे. त्याचा खूप आनंद वाटतोय आणि या गोष्टीचं तितकं जास्त दुःख वाटतंय का आम्ही चप्पल घालून ट्रेक करतोय. वा वा वा, चला. तुम्ही जसं चालत असेल टाकेपासून खाली तर पुढे आले का 1-2 पायवाटा लागतात. एक छोटी पायवाट आहे जिकडे व्ह्यू पॉईंटकडे जाते, म्हणजे लेफ्ट साईडला. तर तुम्हाला लेफ्ट साईडला न जाता राईट साईडला जायचं आहे. आता जरी तुम्हाला कळलं नाही टेन्शन घ्यायचं कारण नाही, तुमचा भाऊ आहे ना. आता भाऊ काय आहे तर हे बघा इथं रेबिन बांधलेली आहे. ह्या रेबिनच्या मार्कने किंवा जे प्लॅस्टिक वगैरे साईडला अडकवलं आहे त्या मार्कने तुम्ही जाऊ शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही जंगलामधून चालताय, कारण तुम्ही बघितलास ना हा जो ट्रेक आहे पूर्ण जंगलीच आहे, एकदम फुल जंगलामध्ये. आंध्राई ट्रेकपेक्षा आपण डेंजर ट्रेक आहे. तर एक काळजी सगळ्यांनी घ्यायची. आता ती काळजी अशी की ज्यावेळेस तुम्ही जंगलामधून चालताय जेवढं कमीत कमी तुम्ही आजूबाजूच्या झाडांना स्पर्श टाळशाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. कारण हा जो सीझन असतो खाली जमीन वगैरे सगळी ओली असते, त्याच्यामुळं जे काही सर्प वगैरे असतात ते झाडावर जाऊन बसतात. तर होपसो कोणासोबत असं होऊ नये, पण चान्सेस आहेत होण्याचे. त्यामुळं तुम्ही जेवढी काळजी घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. कारण जर तुम्ही इकडं कुठं ट्रेकला असे जंगली एरियामध्ये किंवा आड साईडला कुठे येत असेल तर याचं एक डिसॲडव्हान्टेज आहे. तुम्ही जर एकटे असाल तर खूपच रिस्की आहे. सोबत कोणी मित्र वगैरे आणत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. काही ना काही हातपाय हलू शकतात. पण काही काही सर्प असे आहेत जसे इंडियन स्पेक्टिकल कोबरा झालं, मनियार झालं, हार्डली 30-45 मिनिट्सचा टाईम असतो. जर त्यात तुम्हाला ट्रीटमेंट भेटली तर तुमचा जीव वाचू शकतो.
नाहीतर खूप रिस्की होऊ शकतं. तर याची सगळ्यांनी दक्षता घ्या. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला मित्र भेटलेत आपले. नाव काय सर तुमचं? विनोद. विनोद नाव आहे त्यांचं. नांदेडवरून आलेत. नांदेडवरून आपल्या पुण्याला फिरायला येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ते त्यांचा थोडासा ट्रेकविषयी अनुभव सांगतील, कारण ते जाऊन आलेत आपल्या आधी. तर काय सांगू इच्छिता? खूप छान आहे. देवकुंडचं थोडा पाणी कमी आहे, पण देवकुंडचा बाजूचा धबधबा खूप सुंदर आहे. आणि वरून तुम्हाला देवकुंड आपण खालून नेहमी बघतो, पण वरून बघायला एकदम सुंदर आणि खूप छान वाटतो. सध्या थोडं पाणीचं वातावरण असल्यामुळे पाणी कमी आहे, पण खूप अतिशय छान वाटतं बघायला. आणि प्यायचं पण पाणी नाही. त्यांनी बॉटल आणली होती, त्यांची हालत बघा काय झाली. धन्यवाद मित्रांना. त्याच्यामुळं तुम्ही बॉटल घेऊन यायत आणि पाण्याची, एवढं लक्षात ठेवा. तर थँक्यू. आता आपण जवळ आलोय. साधारणतः एक 5 ते 10 मिनिटं इथून आपल्याला लागतील. गँग सफर कार्यक्रम झालाय. चालण्याची सवय नव्हती, त्याच्यामुळे दम तर मला पण लागलाय. आणि चड्डी घातल्यामुळं साप चावल याची भीती, चप्पल घातल्याचं दुःख, या निसर्गाचा आनंद हिसकावून घेते. एजे भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? डोंट केअर गाईज. ॲक्च्युली आपण त्यासाठी स्टिक घेऊ शकतो स्नेकसाठी, आणि त्यानंतर आपण शूज पण प्रेफर करावेत. जर तुमच्या पाण्याचा स्रोत संपला असेल, पुढे जंगलात गेले असेल, आणि जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल, तर त्यासाठी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. जिथून कुठं तुम्हाला नॅचरल उपळा दिसत असेल, म्हणजे नॅचरल पाण्याचा फ्लो होत असेल, तर त्या ठिकाणी एक छोटासा तुम्हाला खड्डा करायचा आहे. आणि त्या खड्ड्यामधलं जे गढूळ पाणी ते जाऊन द्यायचं आहे. देन मग तुम्हाला तिथं बॉटली फिलअप करून ते पाणी प्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही तहान भागू शकता. ओके, थोडं जवळ घे. हां, फायनली तुम्ही बघू शकता एकदम क्लीन झालं आपलं पाणी. एकदम फिल्टरच्या पाण्यापेक्षा पण क्लीन आहे. थोडेसे त्यात पार्टिकल्स आहेत, पण तेवढे तर तुम्हाला जंगलामध्ये ॲडजस्ट करायच लागेल, त्याला काय ऑप्शन नसतो. फायनली मित्रांनो, खूप जास्त स्ट्रगल करत आपण पोहोचलेलो आहे. आपलं जे डेस्टिनेशन होतं ते म्हणजे सावळ्या घाट व्ह्यू पॉईंट. तर माझ्या मागे बघू शकता हा जो विहंगम नजारा आहे, एकदमच भारी आहे. आता तो समोर जो दिसतोय तो रिंग वॉटरफॉल आहे. देन इकडे खाली जो दिसतोय तो देवकुंड आहे. आणि देवकुंडच्या सरळ मागे बघितलं छोटंसं एक पाणी पडताना दिसते, तर तो मिल्की बार वॉटरफॉल आहे. तर असे 3 वॉटरफॉल तुम्हाला इथे भेटतील. आणि त्याने इकडे खाली एक डॅम पण आहे. तर खूपच सुंदर नजारा आहे. तर तुम्ही नक्की आले कधी तर नक्की विजिट करा इथे सावळ्या घाटला, आणि या नजाराचा आनंद तुम्ही घेऊ शकता. ओके.
मित्रांनो, आपण ट्रेक करून आलेलो आहे रिटर्न. जाम भूक लागली, सकाळी मिसळ खाल्ली होती. आता आपण इथं मॅगी मागवली आहे. एक घर आहे इथे देवकुंड व्ह्यू स्टे म्हणून. तर तुम्ही पण जर येत असेल तर तुम्हाला इथं जेवणाची राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था होऊन जाईल. आणि खूपच सुंदर आहे, म्हणजे इथला जो व्ह्यू आहे ना घराचा, जन्नत. तुम्ही ते कॅम्पिंग पण करू शकता. तर कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देतोच. जर कधी आले तर नक्की तुम्ही त्यांना फोन करा, ते तुमची सगळी सुविधा करतील. वर गाईड वगैरे पण प्रोव्हाइड करायचं काम ते करतात. सकाळपासून तर काय पाऊस आपल्यावर नाराज होताच. नाही तर कुठे गेलं तर पाऊस असतोच. पण आता थोडं थोडं चालू झालंय. पावसाने आपल्याला दर्शन दिलंय आणि एन्जॉय तर खूप केलं आपण. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. होप सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आता आपण इथून जातोय घरी, त्याच्यामुळं टाइम झालाय आपला हा खूप सुंदर असा व्हिडिओ एंड करण्याचा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा. तर चला मग भेटूया लवकरच नवीन अशा ॲडव्हेंचर भरलेल्या अशा अजून एका सह्याद्रीमधल्या भयानक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, बाय बाय, हॅव अ गुड नाईट.